खासदार निलेश लंके यांचं अनोख्या पद्धतीचं आंदोलन, संसदेमध्ये कांदे नेऊन केली निदर्शनं, तर कांद्याचे भाव गडगडल्यानं दिल्लीमध्ये लंकेंचं आंदोलन। माजी नगरसेवक राजू गोलीवार यांचा राजीनामा। गोलीवार हे सुधीर मुनगंटीवार यांचे कट्टर समर्थक। पक्षात जुन्या कार्यकर्त्यांचा अपमान होत असल्याचा आरोप। दहिसर टोलनाका वेस्टर्न हॉटेल समोर स्थलांतरित करावा, तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी। टोलनाक्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्यानं मागणी। वसई विरार परिसरातील परिवहन सेवा पूर्णपणे ठप्प। परिवहन कर्मचाऱ्यांनी अचानक बंद पुकारल्यानं ठप्प। कामावर जाणाऱ्या नागरिकांसह विद्यार्थ्यांचे देखील मोठे हाल। एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना। सोशल मीडिया वापरण्याबाबत मार्गदर्शक सूचना। गडचिरोलीमध्ये आठवडाभरात डेंग्यूचा तिसरा बळी। मुलचेरा तालुक्यात आठवडाभरापासून डेंग्यूची साथ। डेंग्यूनं आणखीन एका महिलेचा झाला मृत्यू। पंढरपूरमध्ये कडधान्यांचा पेरा वाढला। तब्बल 20 वर्षांनंतर कडधान्यांचा पेरा वाढला, तर सर्वाधिक 2400 एकरावर उडीदाची पेरणी। दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस, अनेक भागामध्ये साचलं पावसाचं पाणी, तर जोरदार पावसानंतर दिल्ली तुंबली। दिल्लीतील रस्त्यावर पाणीच पाणी। अंगारकी चतुर्थीच्या निमित्तानं गणपतीपुळ्यामध्ये भाविकांची रीग। पहाटे 3:30 वाजल्यापासून श्रींचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी, तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक गणपतीपुळ्यात दाखल। सोलापुरातील प्रमुख रस्त्यांवर खड्डेच खड्डे। वाहन चालकांना सहन करावा लागतोय नाहक त्रास। पालिका प्रशासनानं लवकरात लवकर खड्डे बुजवावे, वाहन चालकांची मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।